प्लास्टिकचं प्रमाण वाढतं असा धक्कादायक अहवाल पुढे आला। ऑस्ट्रेलियामधील कार्टिन आणि नोट्रेडेम विद्यापीठानं संशोधनामध्ये मानवी शरीरात विशेषतः मेंदूमध्ये प्लास्टिक अधिक प्रमाणात आढळले। 2016 ते 2024 दरम्यान मेंदूमध्ये प्लास्टिकचं प्रमाण हे 50% वाढल्याचं आढळून आलंय। मायक्रोप्लास्टिक 5 मिलीमीटरपेक्षाही लहान असतात आणि त्यामुळे ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत। या प्लास्टिकमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय तुमच्या किडनी आणि मेंदूमध्ये नेमकं प्लास्टिक किती आहे। कार्टिन नोट्रे विद्यापीठाने हे संशोधन केलंय। मानवी मेंदूमध्ये प्लास्टिक, मानवी यकृत, मूत्रपिंड, किडनीमध्ये प्लास्टिक, मानवी फुफ्फुसात सुद्धा प्लास्टिक आढळते। यकृत, किडनीपेक्षा मेंदूमध्ये 30 पट अधिक प्लास्टिक आहे आणि मायक्रोप्लास्टिक रक्तप्रवाह रोखू शकतं। पाणी, अन्न, हवेतून शरीरामध्ये प्लास्टिकचा शिरकाव होतोय। प्लास्टिक पिशवी दूषित पाणी हवेतून शिरकाव करते। तर प्लास्टिकचा वापर कमी करावा। प्लास्टिक कप, प्लास्टिक बॉटलचा वापर टाळावा। प्लास्टिक कंटेनरमधून गरम पेय घेऊ नये। प्लास्टिक कंटेनरमधून गरम खाद्यपदार्थ देखील खाऊ नये। प्लास्टिकचा कचरा कमी करणं आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करावा ही काळजी आपण प्रामुख्याने आता घ्यायची आहे।